नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला आपल्या नातेवाईकांमध्ये शेअर करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. हे 21 उपाय गुप्तपणेच करा, घरामध्ये पैशांची भरभराट होईल. 1. आपल्या घरासमोर एक तळी तुळशीचे रोपटे लावा. तुळशीचे रोपटे पवित्र असल्यामुळे आपल्या घरामध्ये रोगराई निर्माण होत नाही. 2. नेहमी आपल्या खिशात एक चांदीचा चौकोनी तुकडा ठेवा, त्यामुळे आपली तिजोरी भरलेली राहील. 3. दररोज कुत्र्याला पोळी खाऊ घाला. काळ्या कुत्र्याला पोळी खाऊ घालणे हे अतिशय उत्तम असते. 4. नेहमी आपल्या घरात देशी गूळ ठेवा. गूळ वेळोवेळी खात राहा, आपल्या परिवारातील सदस्यांनाही द्या. 5. पिंपळ, वड, नीम व केळीच्या झाडांना नियमितपणे पाणी द्यायला हवं. 6. सफाई कर्मचाऱ्यांना काही नाणे दान करा. 7. पक्षी, मुंगी, गाय, कावळा, कुत्रे आदी प्राण्यांसाठी अन्न व पाण्याची व्यवस्था जरूर करा. 8. मातीच्या पात्रात मध भरून त्याला झाका. 9. चांदी किंवा तांब्याच्या ग्लासमध्ये पाणी पिणे लाभदायक असते. 10. वाहत्या पाण्यात रेवडी व बत्तासे वाहू घाला. 11. बुधवारच्या दिवशी कन्यांना हिरवा रंगाचे वस्त्र व बांगड्या दान करा. 12. रात्री तांब्याच्या पेल्यात जल भरून डोक्याजवळ ठेवा व सकाळ झाल्यावर बाहेर फेकून द्या. 13. हनुमान मंदिरात जाणे व सकाळी हनुमान चालिसेचा पाठ करणे. 14. वास्तुदोष मिटवण्यासाठी कपूर खूप शक्तिशाली मानले गेले आहे. जिना, टॉयलेट किंवा द्वार कुठेही वास्तुदोष असेल तर त्या ठिकाणी एक कपूरवटी ठेवली पाहिजे. 15. कपाळावर चंदन किंवा केसराचा टिळा लावला पाहिजे. 16. तांब्याचा जुना शिक्का घेऊन त्याला मध्यभागी छिद्र केले पाहिजे व त्याला लाल किंवा सफेद दोऱ्यात बांधून गळ्यात घालणे. 17. झोपताना आपले डोके सदैव पूर्व दिशेला असले पाहिजे, दक्षिण दिशेला डोके करून झोपू नये. 18. पांढरा, काळा किंवा 2 रंगांची शाल गरिबांना दान करा. 19. शिक्षक किंवा मंदिराच्या पुजाराला पिवळ्या रंगाचे कापड दान केले पाहिजे. 20. घरात सकाळ संध्याकाळ कपूर जाळा व घरात सुगंधित वातावरण राहिले पाहिजे. 21. पाण्याने परिपूर्ण असलेले नारळ घेऊन आपल्या परिवारावरून ओवाळून नदीत वाहिले पाहिजे किंवा जाळून टाकले पाहिजे, त्यामुळे सर्व कामात आपल्याला यश संपादन होईल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.